सिद्धू, सकाळपासून अधिराज त्याच्या खोलीचा दरवाजाच उघडत नाहीये. मी किती वेळा हाक मारली तरी ओ सुद्धा देत नाहीये तो. मला खूप टेन्शन आलंय. तू तू जरा बघशील का? अगं मग तू आत्ता का सांगतेस? अधिकारी सांगितलं साई मला. काय सांगू, मला खरंच खूप टेन्शन आलंय. बघ ना. ठीक आहे थांब. ते सिद्धिराज, काय सांगायचं तुला? या बायकोच्या प्रेमातून तुला उसंत मिळाली तर तुला सांगता येईल ना. सध्या दुसरं कोणी तुला दिसतंय का? तर काय, मी बघतो थांब. दादा, दादा दरवाजा उघडतोस का? सिद्धू, अरे काय करायचं आता आपण? आई, मला असं वाटतंय कदाचित दादांना झोप लागली असेल. नाही ग, झोप लागणं शक्यच नाही. तो एवढा गाढ कधी झोपत नाही. आई थांब. दादा, दादा तू दरवाजा उघडला नाहीस तर मला तोडावा लागेल. ए सिद्धिराज, कशाला जीव वाटवतोयस एवढा? काही गरज नाही त्याची. बायकोच्या ताटाखालचा आजवर तो मांजर बोलून राहिला ना, त्याचीच तरी शिक्षा मिळाली आहे. भूक लागली की येईल परत. बस. तू गप्प बसशील का आजी जरा प्लीज? अरे दादा, आई सिद्धू, आई म्हणते ते बरोबर आहे. त्याचा तो येईल बाहेर. काय बोलताय तुम्ही हे? अधिराजने जीवाचं काही बरं वाईट करून. हा, आणि जीव देणार. अगं जीव द्यायला हिम्मत लागते. जो आपल्या स्वतःच्या बायकोला वटणीवर नाही आणू शकला तर तो काय जीव देणार? अरे काय चाललंय यार तुमचं? इथे वेळ काय? तुम्ही बोलताय का दोघं? आता तो आम्हाला शिकव. आम्ही कधी काय बोलायचं आणि कधी नाही बोलायचं ते. हो, पास करा आता. तिथे माझा मुलगा घुसमटतोय आता आणि तुमचं काय चाललंय? एक मिनिट सिद्धिराज, मला वाटतं तुम्ही आत कसं जाता येईल ते बघता का जरा? थांब, बघतो मी बघतो. दादा, दादा प्लीज उघड दरवाजा, माझ्यासाठी उघड. दादा तुला माझी शपथ आहे. थांब. मी बघतो. दादा, अरे सिद्धू, हा सिद्धू, अरे सिद्धू, तू दरवाजा का लावून घेतलायस? सिद्धू, अधिराज तू ठीक आहेस ना? अधिराज, आई, हा? आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अधिराज दादा ठीक असतील. हा, काही नाही होणार. कमाल आहे या पोराचं. तो काय चाललंय तुमचं? हा, काय चाललंय? अजून किती दिवस लागणार आहेत मला बेल मिळायला? और जस्ट टेल मी वन थिंग, ऑनेस्टली सांगा, तुम्हाला हे जमणार आहे का नाही? सॉरी सर, मी प्रयत्न करतोय, पण तुमची केस ना खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. त्यात कायदे सगळे बायकांच्या बाजूने, त्यामुळे आपण काही करायला. ती स्टेप माझ्यासमोर वाजवू नका, कळलं? आणि कायदे काय आहेत हे मलाही माहिती आहे, पण मला असं वाटतंय की तुम्ही मी कोण आहे हे विसरलायच. आणि मला माझी ताकद दाखवायला भाग पाडू नका. हे बघा, मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा, नाहीतर मी काय करेन हे तुम्हाला माहित नाहीये. सर मी प्रयत्न करतो. सर मी पोलिसांशी बोलून बघतो, पण तुम्ही शांत व्हा सर. ओके. दादा, सिद्धू, दादा, ए दादा, अरे दादा उठ 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 उठ, पहिला उठ उठ दादा. अरे तू असं का बसला? इकडे इकडे. काय अवस्था करून घेतली स्वतःची. शांत शांत. दादा ऐक ना, तू हारलो रे मी सिद्धू, संपलोय मी. अरे असं निलांबरीने इतक्या चुका केल्या, आपल्या घरच्या लोकांना इतका त्रास दिला, अख्ख्या खानदानाला वेटीस धरलं, पण मी नाही थांबू शकलो रे तिला. दादा अरे बघतात मला तिला थांबवत नाही जमलं सिद्धू, मला काहीच जमलं. घरातला मोठा मुलगा म्हणून
कुठली महत्वाची जबाबदारी पण जमली तरी सिद्धू कसलंय मी कसलंय सिद्धू दादा 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 प्लीज तू प्लीज असं काही बोलू नकोस, असं काही नाही आहे. सगळ्याची नजरेत नालायक ठरलं. दादा दादा हे बघ, नालायक वगैरे असं स्वतःला अजिबात म्हणू नकोस. तुझं निलांबरी वहिनींवरती प्रेम होतं म्हणून तू हे सगळं सहन करत राहिलास. आणि निलांबरी वहिनी कशात हे सगळ्यांना माहिती आहे. तू विनाकारण स्वतःला नको दोष देऊस या सगळ्यासाठी. प्लीज प्लीज थोडा शांत हो दादा. इतकं सगळं घडलं रे, तरी पण मला तिची काळजी वाटते रे. त्रास होतोय मला याचा. अरे एखादी बाई इतकं वाईट वागून सुद्धा मला दादा काळजी कशी काय वाटू शकते तिची. त्रास होतोय सिद्धू, दादा त्रास होतोय. ऐक, तू हे सगळं केलंयस कारण माणूस म्हणून खूप जास्त भारी आहेस. तू जसं प्रेम केलंस ना दादा, ते फार कमी लोकांना जमतं आणि तू ते जमवलंयस. हे बघ आता या सगळ्यावर ना वेळ हे फक्त एकमेव सोल्युशन आहे. त्यामुळे स्वतःला त्रास न करून घेता गोष्टींना जरा वेळ दे. आपण जेव्हा समोरच्यावर खूप प्रेम करतो आणि समोरच्याकडून आपल्याला फक्त आणि फक्त जर तिरस्कारच मिळत असेल तर आपण केलेल्या प्रेमाचा काहीच अर्थ नाही आहे. मला माहिती आहे की खूप कठीण आहे, पण या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर प्लीज. आणि तू एकटा नाही आहेस दादा, तू एकटा अजिबात नाही आहेस. आम्ही आहोत ना, आम्ही सगळे कायम तुझ्या सोबत असणार आहोत. लहान भाऊ आहेस ना रे माझा तू. किती लहान आहेत माझ्यापेक्षा, तरी किती समजूतदार. कुठल्याही संकटाला निर्भीडपणे समोर जातो, तेही संयमाने. कौतुक वाटतं तुझं सिद्धू. पण दादा तुझ्याकडे जो मनाचा मोठेपणा आहे ना, तो नाही आहे माझ्याकडे. आजकालच्या फसव्या जगात आतून बाहेरून सारखा आहेस आणि तुझं मन खूप मोठं आहे सिद्धू. हे बघा साहेब, तुम्हाला चांगलंच माहिती आहे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये बेल मिळत नसते. मग कशाला तुमचा आणि माझा वेळ वाया घालवताय? आपण तुम्ही किती दिवस माझ्या आशिलाला असं लॉकअपमध्ये बंद करून ठेवणार आहात? बरं, त्यांच्यावरचा गुन्हा तर सिद्ध झालेला नाहीये. तुम्ही त्यांना असं लॉकअपमध्ये अडकवून ठेवू शकत नाही. त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही, पण त्यांच्या बायकोने त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय. मग सांगा ना, मी कसं सोडू त्यांना? हो, काय चाललंय तुमचं? इन्स्पेक्टर सोडा मला. हे बघा, मी काही केलेलं नाहीये, सांगा त्यांना. सोडा मला प्लीज, इथून सोडा. ए गप्प बस रे. ठीक आहे, मला कायदा शिकवण्याची गरज नाहीये. आता मी कोर्टाचे पेपर्स घेऊनच येईन आणि मग बघतो तुम्ही माझ्या आशिलाला कसे अडकवून ठेवता ते पेपर आले की ठरवू.